वेलकम टू टीपीएल ट्रेडलाईन स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूट. चला आज आपण शिकूया क्रूड ऑइल इंट्राडे स्ट्रॅटेजी. आधी आपण काय करूया, क्रूड ऑइलचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करू. त्यानंतर इंडिकेटर मध्ये जाऊन टाईप करायचं आहे T3MA. इंडिकेटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला RSI सुद्धा ऍड करायचा आहे. या दोन इंडिकेटर ऍड केल्यानंतर T3 रिबनच्या सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला चेंजेस करायचे आहेत. इनपुट्स मध्ये इथं चेंज करायचं आहे 115 दॅट्स इट. आणि RSI च्या सेटिंग मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू 24 हवी आहे आणि स्टाईल मध्ये जाऊन इथं आपल्याला 60 आणि इथे आपल्याला 40 टाईप करायचं आहे. आता ट्रेडचं लॉजिक लक्षात घ्या. ज्यावेळेस ग्रीन बलून सुरू होईल आणि RSI 40च्या वर आलेला असेल, त्या कॅन्डलच्या वर लॉंग पोझिशन सिग्नल असेल. SL प्रिव्हियस कॅन्डलचा लो, टार्गेट इक्वल टू SL. आणि याच्या उलट ज्यावेळेस रेड बलून सुरू होईल आणि RSI 60च्या खाली आलेला असेल, त्या कॅन्डलच्या खाली शॉर्ट पोझिशन सिग्नल असणार आहे. SL प्रिव्हियस कॅन्डलचा हाय असणार आहे आणि टार्गेट इक्वल टू SL. आता आपण लाईव्ह चार्ट मध्येच बघूया. इथं आपण फर्स्ट ट्रेड बघू शकतो. फर्स्ट ट्रेड ग्रीन बलून, RSI above 40, buy above green candle high, target 1:4 done. Second trade red balloon, RSI falling below 60, sell below red candle low, target 1:1.5 done. Third trade red balloon, RSI falling below 60, sell below red candle low, target 1:2.5 done. Fourth trade green balloon, RSI rising above 40, buy above green candle high, target 1:2.5 done. Fifth trade red balloon, RSI falling below 60, sell below red candle low, टार्गेट 1.4 डन. तर आपण बघितलं या सेटअप मधून आपल्याला 1:4 पर्यंतचे टार्गेट मिळू शकतात. तुम्ही सुद्धा बॅक टेस्टिंग करून नक्कीच ही स्ट्रॅटेजी क्रॉस चेक करून बघा. ही स्ट्रॅटेजी जर आवडली असेल आणि अशी पॉवरफुल बट इझी स्ट्रॅटेजी सेटअप शिकायची असतील तर आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला अजून डीप नॉलेज पाहिजे असेल तर आमचा 5 दिवसाचा इक्विटी इंट्राडे कोर्स नक्की करा. रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा. शिका आणि समृद्ध व्हा.